ची बातमी पाहूयात। राजस्थानमधील झालावाड येथील एका शाळेचं छत कोसळलेलं आहे। छत कोसळल्याने 4 मुलांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। ढिगाऱ्याखाली आणखी काही मुलं तिथे अडकल्याची भीती वर्तवण्यात येते। यावेळी विद्यार्थ्यांचं युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। राजस्थानात ही घटना घडलेली आहे। राजस्थानच्या झालावाडमध्ये ही घटना घडलेली आहे। ढिगाऱ्याखाली अजूनही काही विद्यार्थी अडकल्याची भीती वर्तवण्यात येते। युद्ध पातळीवर सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, राजस्थानमधील झालावाड या जिल्ह्यामध्ये पीपल पोंडी हे या प्राथमिक शाळेची छत कोसळलेली आहे आणि जवळपास साधारणतः 4 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। सोबतच जर बघितलं साधारणतः अजून मृतांची संख्या वाढेल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे। 60 ते 70 विद्यार्थी या ढिगाऱ्यात अडकून पडल्याची माहिती सुरू आहे। त्यामुळे युद्ध स्तरावरती बचाव कार्य सुरू आहे। स्थानिक गावकरी, शिक्षक, प्रशासक यांच्या समन्वयाने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बघितलं तर जे जखमी मुलं आहेत त्या जखमी मुलांना मनोर थाना जिल्हा रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेला आहे। आणि सोबतच अनेक मुलांची परिस्थिती आहे हे गंभीर आहे। सोबतच उच्चस्तरीय उपचारासाठी त्यांना रेफर करण्यात येत असल्याची माहिती देखील पुढे आली आहे। पण ह्या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की शाळेची जी स्थिती आहे ती गेल्या अनेक वर्षापासून ही स्थिती शाळेचं दुरुस्तीचं काम न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि सोबतच जेव्हा विद्यार्थी सकाळी प्रार्थना करत होते त्यावेळेस ही घटना घडली आणि संपूर्ण इमारत कोसळल्याची माहिती पुढे आलेली आहे। छत कोसळलेली आहे त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। आणि ज्या पद्धतीनं 4 ते 5 मुलांचा मृत्यू झाला ही इतर ही अजून ज्या पद्धतीने दगावलेली आहे आणि मृत्यूंची संख्या देखील वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टुडिओ ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मुंबई उपनगरात आज सकाळपासून पाऊस पडत असल्याने अंधेरी सबवे हे पाण्याखाली गेलेलं आहे आणि तिथे पाणी गेल्याने अंधेरी सबवे पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। महानगरपालिका अधिकारी तसंच पोलीस देखील बॅरिकेड लावण्यात तिथे आले। बॅरिकेड्स खरं तर तिथे लावण्यात आलेले आहेत आणि वाहतुकीसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद केला असून इथे पाणी साचलेलं आहे। मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच किंवा मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। अंधेरीतली ही दृश्य आपण पाहतोय। अंधेरीतला हा सबवे वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलेला आहे कारण पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। अंधेरी असो किंवा इतरही सखल भागात मुंबईतल्या पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। 2 दृश्य सध्या आपण पाहतोय। एकीकडे अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे तर ही वेस्टर्न एक्सप्रेसवरची दृश्य आहेत। ट्रॅफिक इथे झालेली आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे कारण जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर देखील वाहतूक कोंडी झाली असल्याचं पाहायला मिळतंय। रात्रीपासूनच मुसळधार पाऊस मुंबई आणि उपनगरात सुरू आहे त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। पुढची बातमी पाहूयात। एसी लोकलमधून छत्री घेऊन प्रवास करावा लागतोय अशी खरं तर परिस्थिती निर्माण झालेली आहे। ठाण्यामध्ये एसी लोकलच्या छताला गळती लागली असल्याचं पाहायला मिळतंय। महागडं तिकीट काढूनही प्रवास मात्र अडचणीचाच हा ठाणेकरांचा सुरू आहे। ठाणे ते CSMT सकाळी 9:03 ची ही एसी लोकल आणि त्यामध्येच लोकलला गळती लागली असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र पावसाचं पाणी आपल्या अंगावर येऊ नये किंवा भिजू नये म्हणून लोकलच्या डब्यात डोक्यात प्लास्टिक पिशवी आणि छत्री उघडून प्रवासी प्रवास करतायत।